फडा 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 इंग्लिश मध्ये काय झापलंय गिरीश महाजनला. नाही, या सत्ताधाऱ्यांची झिंग आणि माज उतरलाच पाहिजे. नारी शक्ती विधेयक बिल लोकांना माहित सुद्धा नाही काय आहे, त्याचा फायदा काय आहे. गॅस तुटवडा, बेरोजगारी, महागाई याच्यामुळे जनता परेशान आहे. आणि त्याच्यात हे सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि या नाटकाला वैतागलेले लोक आणि त्याची उमटलेली आजची ही प्रतिक्रिया आहे वरळीमधली. एक मात्र खरं आहे की सत्ताधाऱ्यांना एक्सपोज करण्याचं काम आजच्या या लेडीने केलेलं आहे. तिला खरोखर सलाम आहे, तिच्या हिमतीला सलाम आहे की तिने या सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज करून आरसा दाखवला. एक एक तास, दोन दोन तास ट्रॅफिक जाम करून कोणत्या मागण्या घेऊन चाललात? कुणाला न्याय देण्याची मागणी, देशाच्या हिताची काय मागणी, विकासाची काही मागणी? बरं, मागण्या करतंय कुणाकडं कोण? सत्ताधारी मोर्चे काढतात काय? लोकशाहीमध्ये विरोधक हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे काढत असतात. पण विरोधकही आम्ही, सत्ताधारी आम्ही, लोकशाहीला मानतात कुठे? हे मनचे राजे झालेत. बराबर आज तिने सांगितलं, नौकर आहेत, नीट राहा. त्याच्यामुळे अपेक्षा करतो गिरीश महाजन आणि हे सरकार पुन्हा असली नौटंकी करणार नाही. अरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यातून उभा राहिलेली ही खरी स्त्रीमुक्तीतील वैचारिक आजची स्त्री आहे. तिला चांगलं माहित आहे तिला मुक्त कुणी केलंय. मनुस्मृतीला मानणाऱ्यांनी नारी शक्तीबद्दल बोलावं, याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. काय केलंय तुम्ही महिलांसाठी? मणिपूरमध्ये आदिवासी महिला नागवली, गेलात तिला भेटायला? फक्त महाराष्ट्रामध्ये 50,000 महिला मुली वर्षाला बेपत्ता होत्यात आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझा स्तर ज्याचा असेल त्यांनी चर्चेला यावं. तुमचा स्तर काय आहे फडणवीस? ही लेडी आहे. उत्तर मिळालं तुम्हाला वरळीतून. ही एक महिला आहे ना, तुमच्या स्तरापेक्षा 100 पट स्तर असलेली विद्रोही, बंडखोर अशी ही वाघीण आहे. गाडून टाकला तुमचा स्तर. सेवक आहेत, तुम्हाला स्तर नाही. पण डोक्यामध्ये जी काही सत्तेचा माज आणि मस्ती चढली ना, ती योग्य नाही, ती उतरत असते, एवढं लक्षात ठेवा. इपिस्टिन फाईलचं प्रकरण दाबायचंय म्हणून महिलांच्या आडबाजूला लपायचं काम बंद करा. देशामध्ये जनउठाव उभा राहत होता आणि त्याच्यामध्ये सगळेच होरपळून जातील म्हणून काहीतरी नारी शक्तीचं विधेयकाचं ढोंग पुढं करून हे रस्त्यावर उतरणं जे चालू ते थांबवा. काय ती रडापडी, काय सत्ताधारी महिलांचा वापर करताय, काय त्या बिचाऱ्यांना पदासाठी रस्त्यावर आणून रडायला लावताय. हे योग्य नाही. हे डरपोकांचे लक्षण आहे. त्याच्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर हिंदू कोड बिल 50% समान हक्क हेच धोरण लावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज संपत्तीमध्ये समान हक्क, समान वाटा महिलांना मिळतोय, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कशाला अंतर आहे? नारी शक्ती बिल हे कायला वोटिंग घेताय? कशाला नौटंकी करताय? करा ना ते 50%चं हिंदू कोड बिल जे आहे ते राजकीय कन्वर्ट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, करा समान वाटा द्या सत्तेमध्ये. काय फरक पडतो? 33% आणि 30%. 2023ला 30%चं आणायचं, 2026ला पुन्हा 23%चं आणायचं, पुन्हा 3 वर्षांनी 36%चं आणतात, पुन्हा 40%. कशाला नौटंकी? वेळोवेळी त्या विधेयकाचं भांडवल करून महिलांना रस्त्यावर उतरून त्यांच्या आडबाजूला लपायचं. सत्ताधाऱ्यांचा मोर्चा कुणाच्या विरोधात आहे? सत्ताधारी तुम्हीच, केंद्रात सरकार तुमचं, राज्यात सरकार तुमचं. तुम्ही विधेयक आणणार, फिक्सिंग करून नामंजूर करणार, विरोधकांना सुद्धा ईडीच्या धमक्या दाखवून त्या ठिकाणी खोटा नेरेटिव्ह पसरायला लावणार आणि जनतेची दिशाभूल करणार. काय 1 मे पासून गॅसच्या याच्यामध्ये काय काय बदल केलेत तुम्ही? मी बोलणार आहे त्याच्यावर.
त्याच्यामुळे अपेक्षा करतो गिरीश महाजन सारख्या आणि राज्य सरकार, फडणवीस सरकार यांनी आता याच्या पुढं या लेडीने जे काही तुम्हाला आरसा दाखवलाय त्याच्यानंतर अक्कल ठिकाण्यावर आले असेल असं समजतो. आणि तरी सुद्धा तुम्ही जनाक्रोश म्हणून जर उतरलात तर तुमच्यासारखा बिनडोक कुणी नसेल, अज्ञानी कुणी नसेल, हेच त्याच्यातून सिद्ध होतं. बैलाला कितीही मारलं ना, ती मन जे आहे त्याच्यामध्ये गंती होऊन जाईल. त्याच्यामुळे आज जे घडलंय त्याच्यातून समजून जा, सिंगल महिला तुमचा खेळ गुंडाळू शकते. आणि जर खऱ्या अर्थाने जन उठावासाठी जर लोक याच आवाजात रस्त्यावर उतरले ना, तर फिरणं मुश्किल होईल, तुमचं लक्षात ठेवा. आणि ते होणार होतं म्हणून तुम्ही सगळं दाबलंय, म्हणून तुम्ही नारी शक्तीच्या बिलाच्या आडून लागताय. काही नाहीये. त्या श्रीमुक्तीची खरी पुरस्कृता असलेली आजची वाघीण, तिला आमचा सलाम आहे. वाईट याचं वाटलं की पोलीस सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला संरक्षण देत आहेत. अरे सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला संरक्षण द्यायला त्यांना धोका आहे कुणाकडून? विरोधकाकडून धोका आहे काय? विरोधकाकडे राहिलंय काय त्यांना धोका असायला? त्याच्यामुळे गृहमंत्र्याच्याच पक्षाचे लोक ज्यावेळेस मोर्चा काढतात त्यावेळेस पोलीस त्यांना नाही ते परवानग्या देतात, नाही तशा पद्धतीने मनमानी करायला लावतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी पोलिस त्याच्याकडे बघत नाहीत. आणि एखाद्या विरोधकाने छोटं निदर्शन जरी घेतलं तर त्याला धरू गाड्यामध्ये कोंबताना आम्ही बघितलं. पण ही मनमानी खुलेआम गिरीश महाजन रस्त्यावर एकटा वाईट काय देत, अरे मुंबई आहे, तुम्ही किती ब्लॉक करणार आहे? काय मुंबईमध्ये तुमचा हा खेळ सुरू? एखादी अँब्युलन्स, एखादी लोक मेले, कोणी प्रेग्नन्सीवाली महिला तिथं धोक्यात आली तर कोण जबाबदार आहे? अरे कसलं तुमचं राजकारण, कसली तुमची नौटंकी आली? कोर्ट कशात पण इंटरफिअर करतं ना, मुंबई कोर्ट सुद्धा इंटरफिअर करतं. मग जरा करा ना इंटरफेअर. हे सत्ताधाऱ्यांचे मोर्चे कसे निघतात जरा विचारा सरकारला आणि करा हे खेळ बंद. सत्ताधाऱ्यांचे मोर्चे हा महाराष्ट्रासाठी हेडॅक झालाय. हिंदू जन आक्रोश, महिला जन आक्रोश किती दिवस चालणार आहे? हे चालणार नाही. आज एका लेडीने जन उठावाची चिंगारी पुकारली, असेच नाटकं केले तर या लेडीला धरून करोडो लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. माझा स्तर, नारी शक्तीची चर्चा, सत्ताधाऱ्यांचा जन आक्रोश हे बंद करा. इपिस्टिन फाईलचं काय झालं ते बोला, गॅस तुटवड्याचं काय झालं ते बोला, अशोक खरातला भेटलेल्या 39 आमदाराचं काय झालं ते बोला. अरे व्यापम घोटाळ्यासारखा एक एक साळुंके मारायला लागलात, साक्षीदार ठेवणार आणि नाटकं करताय काय? हे नाटकं चालणार नाहीत. त्याच्यामुळे याच्यानंतर, एवढ्या अपमानानंतर बाबा हो, रस्त्यावर येऊ नका. सत्ताधारी मोर्चे काढत नसतात. आडान चोटांनो, सत्ताधारी मोर्चे काढत नसतात. ते सत्तेत असतात. यंत्रणा त्यांच्याकडे असते, मंत्रालय त्यांच्याकडे असते, खाते त्यांच्याकडे असतात. काय करायचंय ना ते सत्तेत बसून करता येतं ते करा. हे रस्त्यावरच उतरायचंय तर सत्तेतून बाहेर पडा आणि सत्ता दुसऱ्याला देऊन टाका आणि खुशाल रस्त्यावर येऊन असणारा जिंदाबाद मुर्दाबाद करा. आम्ही